नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही डिपार्टमेंट PSIची तयारी करत आहात तर तुमचे ध्येय आपल्या स्वप्नांकडे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आज आपण नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 या कायद्यांचा अभ्यास करणार आहोत. हा कायदा तयार झाला त्यावेळी अस्पृश्यता गुन्हे अधिनियम 1955 या नावाने ओळखला जात होता, परंतु सन 1976 सदर कायद्याचे नाव बदलून नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 असे ठेवण्यात आले. त्यामध्ये कलम क्रमांक 2 व्याख्या, कलम 2 नागरी हक्क, संविधान अनुक्रमांक 17, कलम 2 हॉटेल, विश्रांतीगृह, भोजनालय, निवासगृह, कॉफीगृह, कॅफे यांचा समावेश होतो. कलम 2 स्थान, इमारत, घर, अन्य बांधकाम व वास्तू किंवा तंबू किंवा वाहन किंवा जलयान यांचा समावेश होतो. कलम 2 सार्वजनिक करमणुकीचे स्थान, कोणतेही प्रदर्शन, कार्यक्रम, खेळ, क्रीडा व मनोरंजनाचा कोणताही प्रकार यांचा समावेश होतो. उदाहरणार्थ सिनेमा हॉल, नाट्यगृह, खेळाची मैदाने, सर्कस यासारखी सर्व करमणुकीची ठिकाणे. कलम 2 सार्वजनिक उपासना स्थान, मंदिर, मस्जिद, प्रार्थनास्थळ वगैरे. कलम 2 विहित. कलम 2 अनुसूचित जाती SC. कलम 2 दुकान, स्टोअर, केस कर्तनालय, धुलाई घर वगैरे. कलम 3 धार्मिक निसमर्था लादण्याबद्दल शिक्षा, मंदिर, मस्जिद, प्रार्थनास्थळ येथे प्रवेशबंदी, उपासनास्थानाचा लाभ न घेऊ देणे, सार्वजनिक पवित्र पाण्याचा तलाव, झरा, नदी इत्यादींचा वापर न करू देणे, त्याबद्दल शिक्षा 1 महिन्यापेक्षा कमी नाही व 6 महिन्यापेक्षा जास्त नाही इतकी कैद आणि 100 रुपयेपेक्षा जास्त व 500 रुपयेपेक्षा कमी असा कोणताही द्रव्यदंड. कलम 4 सामाजिक निसमर्थता लादण्याबद्दल शिक्षा, दुकान, उपहारगृह, हॉटेल, स्थान, धर्मदायी जागा, रस्ता इत्यादी ठिकाणी येण्यास बंदी करणे, त्याबद्दल शिक्षा 1 महिन्यापेक्षा कमी नाही व 6 महिन्यापेक्षा जास्त नाही इतकी कैद आणि 100 रुपयेपेक्षा जास्त व 500 रुपयेपेक्षा कमी असा कोणताही द्रव्यदंड. कलम 7 अस्पृश्यतेतून उद्भवणाऱ्या अन्य अपराधाबद्दल शिक्षा, त्याबद्दल शिक्षा 1 महिन्यापेक्षा कमी नाही व 6 महिन्यापेक्षा जास्त नाही इतकी कैद आणि 100 रुपयेपेक्षा जास्त व 500 रुपयेपेक्षा कमी असा कोणताही द्रव्यदंड. कलम 10 अपराधास अप्रेरणा. जो लोकसेवक या अधिनियमाखाली शिक्षापात्र अपराधाचा तपास करण्याकामी बुद्धिपुरस्पर उपेक्षा करील त्याने अपराधास अप्रेरणा दिली असे मानण्यात येईल. कलम 14 सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कारवाईला संरक्षण. केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी सद्भावनापूर्वक राबविलेल्या उपक्रमातून बाधित झालेला समाज किंवा व्यक्ती हे शासनाविरुद्ध किंवा आदेश बजावणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध अस्पृश्यतेचा आरोप करू शकणार नाहीत.